दुर्दम्य इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटी असली की मनुष्य अडचणींचा डोंगरही पार करून यशोशिखर गाठतोच. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातील निरुळ या सीमावर्ती भागातील शुभम शिंदे या युवकाने पोलीस निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून आजच्या युवकांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे. निरुळ हे रावेर तालुक्यातील मध्य प्रदेशच्या सीमेजवळील छोटंसं गाव. शुभम शिंदेच्या आईवडिलांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची. त्यांचं घरी पत्र्यांचं आणि कुडाचं. पावसाळ्यात ते गळतं म्हणून प्लास्टिकच्या कागदांचं आवरण घराला घातलेलं. त्यांच्या घरी अगदी नावालाच असलेली थोडीफार शेती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या शुभमने आणि त्याच्या दोन्ही बहिणींनी अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहिलं. त्यासाठी सर्व शिंदे कुटुंब जळगावला राहायलाही गेलं. बहिणी सामाजिक परिस्थितीमुळे पदव्युत्तर शिक्षणानंतर विवाह होऊन सासरी गेल्या. पण शुभमने मात्र आईवडील आणि बहिणींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. शिक्षण घेत असताना त्याने हॉटेलमध्ये, हॉस्पिटलमध्ये किंवा वाचनालयात देखील काम करून पैसे मिळवताना त्याने कमीपणा मानला नाही. आईवडिलांच्या आजारपणामुळे तो खचला नाही. आपले मावस भाऊ ॲडव्होकेट रवींद्र शिंदे यांच्या आर्थिक आणि मानसिक पाठिंब्याच्या जोरावर त्याने यशोशिखर गाठलंच. शिंदे, मी निरुळ गावातला आहे, रावेर तालुक्यातील. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा निरुळ येथून झालं. माध्यमिक सरदारजी हायस्कूल रावेरला झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण हे MJ कॉलेज जळगाव येथून झालं. माझ्या ताईचं स्वप्न होतं IAS व्हायचं, पण ती परिस्थितीमुळे किंवा मग तिला ते वातावरण न मिळाल्यामुळे ती बनू नाही शकली. तिनं ते स्वप्न माझ्यारूपी पूर्ण करण्याचं स्वप्न पाहिलं तिने आणि तिने मला मार्गदर्शन केलं आणि मी PSI झालो. आज व्हिडिओ घेता तिच्यात अडचणी खूप आल्या. माझे आईवडील, आम्ही 12वी नंतर घरून पैसे देऊ नाही शकत. 3,000 रुपये पर मंथ जळगावला लागतात. 3,000 ते 4,000 रुपये आईवडील देऊ नाही शकत. त्याच्यामुळे त्यांनी आमच्या सर्वांनी तिथं स्थलांतर केलं गावातून जळगावला. तिथं MIDC मग आईवडील दोघं कामाला जायचे. दुर्दैवानं लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये कंपन्या बंद पडल्या. आम्ही गावाकडे आलो. त्यानंतर माझ्या पप्पांना अडचणी खूप आल्या. माझे आईवडील, आम्ही 12वी नंतर घरून पैसे देऊ नाही शकत. 3,000 रुपये पर मंथ जळगावला लागतात. 3,000 ते 4,000 रुपये आईवडील देऊ नाही शकत. त्याच्यामुळे त्यांनी आमच्या सर्वांनी तिथं स्थलांतर केलं गावातून जळगावला. तिथं MIDC मग आईवडील दोघं कामाला जायचे. दुर्दैवानं लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊनमध्ये कंपन्या बंद पडल्या. आम्ही गावाकडे आलो. त्यानंतर माझ्या पप्पांना पॅरालिसिस झाला. त्याच्यानंतर आर्थिक स्रोत पूर्णपणे बंद झालेला होता. आई मजुरी करायची शेतात लोकांच्या, मी पण मजुरीच करायचो बऱ्यापैकी. आणि मग त्याच्यानंतर लॉकडाऊन उठल्यानंतर म्हणजे जवळजवळ सप्टेंबरपासून मी एका हॉस्पिटलला कामाला लागलो, सरस्वती हॉस्पिटल जळगावला. तिथं हॉस्पिटललाच राहायला होतं मला. नाईटची ड्युटी असायची आणि सकाळी 9 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मी नंदाई प्लायब्ररीला सुद्धा काम केलं. 2018पासून मी नंदाई प्लायब्ररीला कामाला होतो 2020पर्यंत. इथं कोऑर्डिनेटर म्हणून काम केलं. नंतर मग काम सुटलं माझं, म्हणजे काही कारणास्तव, कारण पेपर पण जवळ येत होते. त्यानंतर माझ्या मावस भावांनी पण बऱ्यापैकी मदत केली, कारण मी सुरुवातीला 2020ची परीक्षासुद्धा 4 मार्कांनी गेलो, 2021ची 2 मार्कांनी गेलो आणि 2022ला आता PSI झालो. मेहनत करत राहा, यश निश्चित भेटते. वाटल्यास लेट भेटू शकते, पण भेटते निश्चित. फक्त आपली मेहनत प्रामाणिक पाहिजे, प्रयत्न प्रामाणिक पाहिजे. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यावर यश निश्चितच येते. थोडा वेळ लागू शकतो, पण यश येते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा आभार मानतो, कारण एवढ्या वाईट परिस्थितीत ते पारदर्शकपणे परीक्षा घेत आहे. असं नाही की पैसे आल्याचे मुलं होतात. गरीबातील गरीब मुलगा माझ्यासारखा आज PSI होतो, हे सर्वात मोठी गोष्ट आहे. शुभम शिंदेंच्या या यशामुळे त्याचे आईवडील, दोन्ही बहिणी आणि मित्रमंडळी, गावकऱ्यांनाही आनंद झाला आहे. आपण अधिकारी होऊ शकलो नाही, पण भावाने अधिकारी बनून आपले स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद दोन्ही बहिणींना आहे. आज मला खूप अभिमान वाटतोय, कारण की जे स्वप्न होतं कुठेतरी आपण अधिकारी बनायला पाहिजे, ते त्याने पूर्ण केलं आहे. त्याबद्दल मला खूप मन भरून येतं आहे वारंवार. आणि एक आमची जी प्रेरणा आहे, आमचा मावस भाऊ
त्यांच्यापासून जे सगळं काही सुरुवात आहे शिक्षणाची आमच्या घरामध्ये ती त्यांच्याकडूनच झाली. कारण त्यांनी मला मार्ग दाखवला की नाही, रवी पाटील ते सांगायचे की तू शिक, तुला करायचं आहे, मला अधिकारी करायचं आहे. पण समाजाच्या काही प्रॉब्लेम आणि आपल्या समाजात असं आहे की मुलगी 18 वर्षाची झाली की तिचं लग्न करून द्यायचं. तरी पण माझ्या आईवडिलांनी माझ्या मावसभावांनी मला पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण करू दिलं. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झालं. लग्नानंतर मग मला वाटलं की मी नाही करू शकली काही, म्हणून माझ्या बहिणीचं शिक्षण पण मी माझ्या आईवडिलांना सांगणं की तिला करू देऊ आपण. तीही नाही करू शकली. म्हटलं आता भावाला तरी करायचं आहे, मग त्याला अधिकारी बनायचं आहे. म्हणून त्याला म्हटलं तू करू शकतो, तू कर. जोपर्यंत तू हारत नाही, तुझे एज बार होत नाही, तोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे. तुला जे करायचं आहे ते कर. मी बैठकीला जायची तरुण मला गैरा असा घट्ट विश्वास मिळाला. मी पण लेकरांना मदत एवढीसुद्धा करू शकणार होती की मी 500 रुपये देऊ शकते. भीत्री होती, गैरी घाबरायची, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको अशी म्हणायची. पण तो सतत मला प्रेरणा देत असायचा. मग मी सतत मला तिथं असा विश्वास मिळायचा आणि आधारसुद्धा मिळायचा की बा कधी हिंमत सोडायची नाही. भगवंत पाठीशी असला तर तुम्ही सगळं जे शक्य नाही ते शक्य करू शकता. आणि त्याची खूप मेहनत झाली, त्याला माझ्या काहीच मदत होऊ शकली नाही. पण येता शक्तीनं आता आनंदी आहे. भगवंताची कृपा. गर्भाचा पोरगा होऊ शकतं, फक्त आता जे लहान मुलं असतील त्यांना जिद्दीनं अभ्यास करावा हीच माझी इच्छा आहे. आणि कधी कोण त्याचा आत्मविश्वास दडमड बी केला की बा आपल्यासारखे लागू शकता आणि पैसा लागू शकतो, करता लोक गैर अडथळे आणता, बोलता असं बोलता की बा आपल्या याला वाईट वाटेल तसं. पण ते आपण कधी सोडायचं नाही. मुंगी कितीदा चढ उतर करते पण ते प्रयत्न कराशिवाय सोडत नाही, चढतच राहते बा. तसं एक मला सुद्धा वाटलं. मी सुद्धा त्याला कधी कधी अशी घाबरायची, पण तरी कधी कधी सांगायची की बाळा कर प्रयत्न, अशी परमेश्वर आहे. आमची भावना चांगली आहे, बाबाकडे अधिकारी झाला असं आनंद आहे. आणि ती MIDCमध्ये कामाला जात होता, तिथून ते त्याला हप्त्याचे पैसे मिळायचे, तर त्याला थोडे थोडे पुरायचे असे त्याचे. मी इथून तिथे गेला MIDCमध्ये आणि त्याला कामावरून तिथे पैसे द्यायचे मजुरी करून, आणि त्याचं शिक्षण पूर्ण होईल बा अशी आशा होती आम्हाला. PSI झाला बा असं पोरगा तुमचा, गरिबातून गरीबी पोरगा PSI झाला. मेहनत केली बा तुम्ही, फार कष्ट केले असे ते मित्रमंडळी बोलायची. केवळ परिस्थितीचे कारण देत अभ्यासाला वेळ नव्हता, वह्या पुस्तकं नव्हती, कामाला जावं लागत होतं, अशी कारणं सांगत आपल्या अपयशाचे समर्थन करणारे युवक आपण आजूबाजूला पाहतो. पण प्रतिकूल परिस्थितीच यशस्वी होण्याचा, यशोच शिखर गाठण्याचा मार्ग दाखवते, हेच शुभम शिंदेंच्या या यशातून दिसून आले आहे. सोशल मीडियाचा वापर करून फक्त टाइमपास करणं योग्य नाही, मोबाईलचा वापर अभ्यासासाठीही करता येतो, हेच शुभम शिंदेंनी आजच्या युवा पिढीला दाखवून दिले आहे. त्यांचे हे उदाहरण युवा पिढीला नक्कीच प्रेरक आणि मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.